राज ठाकरेंनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेत महायुतीला पाठिंबा जाहीर केला। राज ठाकरेंचं गेल्या 15 वर्षातलं राजकारण पाहता ते दर 5 वर्षांनी भूमिका बदलत असल्याचं दिसतंय। नेमकी राज ठाकरेंची वाटचाल कशी राहिली जाणून घेऊयात। आधी मोदींना पाठिंबा, नंतर विरोध, पुन्हा पाठिंबा। 3 निवडणुका, राज ठाकरेंच्या 3 भूमिका। दर 5 वर्षांनी मनसेची बदलती भूमिका। 10 वर्ष मनसे लोकसभा निवडणुकीपासून दूरच। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत पुन्हा एकदा मनसेच्या इंजिनचा मार्ग बदललाय। लोकसभेच्या मागील 3 निवडणुका पाहता राज ठाकरेंच्या भूमिकांमध्ये वारंवार बदल होत राहिल्याचं समोर आलंय। 2014 मध्ये राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा देत भाजप विरोधात उमेदवार दिलेच नाही। 2019 मध्ये राज यांनी मोदींना तीव्र विरोध करत मोदी शहांविरोधात राज्यभर प्रचार केला। 2024 मध्ये आता पुन्हा एकदा मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत मनसेनं लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। मागील 15 वर्षात झालेल्या निवडणुका पाहता केवळ 2009 मध्येच मनसेनं स्पष्ट आणि स्वबळावर निवडणूक लढवली। त्यानंतर झालेल्या 3 लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे कधी पाठिंबा तर कधी विरोध करत निवडणुकीतून माघार घेताना दिसतीये। 2014 मध्ये राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींची स्तुती करत मोदींच्या भाजप विरोधात उमेदवार न देण्याची घोषणा केली। त्यानंतर झालेल्या 2019च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओचा नारा देत मोदी शहांवर निशाणा साधत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एक प्रकारे मदत केली होती। मी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जे दाखवलं होतं ते पहिल्यांदा मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे। ते पहिल्यांदा तुम्ही बघा, पहिलं गुढीपाडव्याच्या सभेतलं दाखव। मनसेच्या इंजिननं दिशा बदलल्यानं 2024 मध्ये 2019 प्रमाणे राज ठाकरे निवडणुकीतून माघार घेणार नाही अशी चर्चा होती। पण राज ठाकरेंनी पुन्हा मोदींना पाठिंबा दिल्यानं मनसेच्या दिशा बदललेल्या इंजिननं पुन्हा रिव्हर्स गिअर टाकल्याचं दिसलं। या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेंचं तोंड आहेच। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। एकंदरीतच मागील 3 लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला तर राज ठाकरे पूर्ण शक्तीनिशी कधीच लोकसभेच्या मैदानात उतरलेले दिसले नाही। 2014च्या लोकसभा निवडणुकीत 9 जागांचा अपवाद वगळता गेल्या 10 वर्षात राज ठाकरे लोकसभेच्या मैदानापासून दूरच असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता विधानसभेचा नारा देणारे राज ठाकरे विधानसभा तरी पूर्ण क्षमतेनं लढणार का याबाबत शंका उपस्थित केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।